नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आज खूप दिवसांनी तुम्ही मला माझ्या आवडत्या ठिकाणी बघितलेलं असेल, म्हणजे माझं किचन. आणि आता मी सगळी माझी तयारी झाल्याच्यानंतर टिफिन वगैरे भरण्याचं काम आमचं चालू आहे. आणि आमचा चिनू बघा कसा कॅमेऱ्यामध्ये बघतोय. ॲक्च्युली काय झालं ना, आम्ही गेलो होतो गावाला शिमग्यासाठी. तर म्हणजे येऊन 4-5 दिवस झाले आम्हाला. सोमवारी आलो आम्ही पुण्याला. पण त्याच्यानंतर मग आमचा चिनू खूप आजारी पडला होता. म्हणजे आम्ही एवढ्या वेळेला गावाला गेलो, पण असं कधीच झालं नाही की चिनू गावावरून आला आहे आणि आजारी पडला आहे वगैरे. आणि परत चिनूचे फोटोज व्हिडिओज वगैरे मी सोशल मीडियावरती शेअर करत असते, पण कधी मला असं अनुभवायला नाही आलं की त्याला पब्लिश केलं आहे म्हणून त्याला कोणाची नजर लागली आहे किंवा म्हणजे चाक लागले वगैरे असं म्हणतात. पण तसं कधीच झालं नाही. पण ह्या वेळेला आम्ही जेव्हा गावाला गेलो होतो ना, त्यावेळी म्हणजे एवढी खतरनाक कोणाची तरी नजर लागली ना बाबा, काय विचारू नका. बापरे, म्हणजे जवळजवळ आम्ही सोमवारी आलो आहे तेव्हापासून त्याने जे खाणं पिणं सोडलं आहे. म्हणजे प्यायचा पाणी, म्हणजे ब्रेस्ट फीडिंग तो करतो अजूनही, त्यामुळे अंगावरचंच प्यायचा फक्त. पण वरचं इतर खाणं, आणि तुम्हाला तर माहितीच आहे की चिनूला चपाती किती खायला आवडते, त्यामुळे तो 4-5 दिवसात त्याने चपातीकडे बघितलंही नाही. म्हणजे तो चपातीला एवढा हेट करायला लागला ना की त्याला हातात दिली तरी तो खायचं नाही. आणि तो केळी पण खूप आवडीने खातो, त्या केळीही तो खात नव्हता. म्हणजे एवढी खूप सारीची वाईट परिस्थिती होती ना की म्हणजे त्याला नक्की काय झालं हेच काय कळेना. पण नंतर मग ठरवलं की डॉक्टरकडे घेऊन जाऊया म्हणून. पण नंतर म्हटलं की जाऊ दे, डॉक्टरकडे न्यायच्या आधी जरा एक घरगुती उपाय करून बघूया म्हणून. तर मग आपल्या कोकणात आहेच नाही का पद्धत जरा अंगावरून काढायची वगैरे. म्हणजे त्याची मी नजर काढली होती मीठ मोहरीची, तरीसुद्धा काही फरक नाही पडला. मग म्हटलं जरा अंगावरून काढून टाकूया, बघू म्हटलं फरक पडतो आहे का. तर काल रात्री त्याच्या अंगावरून वगैरे काढलं जरा. आणि मग आज जरा त्याने स्वतःहून चपातीकडे बोट दाखवलं की मला चपाती दे खायला म्हणून. आणि ते बघून एवढं बरं वाटलं म्हणून सांगू ना. म्हणजे असं वाटलं की चला बाबा, माझा पहिला चिनू परत आला. म्हणजे असं कसं लेकरांनी खाल्लं की आईला बरं वाटतं ना, त्याप्रमाणे कसं फील झालं आणि खूप छान वाटलं मला. म्हणून सध्या आमचे 4-5 दिवस खूप बिझी होते. आणि त्याला पण म्हणजे तसं कामाला सोडून मी जात होते त्याला, कारण ऑप्शन नव्हता. कारण ऑलरेडी सुट्ट्या झाल्या होत्या, 8 दिवसाच्या सुट्ट्या होत्या, तर अजून परत कोण सुट्टी देणार ना. आणि सुट्टी घ्यायला पण काही नाही. पण नंतर मग पेमेंटच्या टायमाला बोंबाबोंब होते. आणि मग नंतर शेवटी आपण कमवतो कोणासाठी? मुलांसाठीच. मग त्या चिनूला ठेवलं होतं त्या काकींकडे. तसा तो राहायचा, म्हणजे रडणं वगैरे तसं काही नाही, बरं वगैरे नाही आहे असं काही नाही. पण तो खात नव्हता म्हणून जरा वीक झाला होता. आणि आता तर गावावरून आल्यापासून तो एवढा बारीक झाला आहे ना. म्हणजे मला एवढंच शेअर करायचं आहे की म्हणजे ह्या वेळेला एवढी कोणाची तरी घाण नजर लागली ना त्याला बाबा, काय विचारूच नका. म्हणजे आम्ही एवढ्या वेळेला गावाला गेलो पण कधी असा अनुभव नाही आला. पण ह्या वेळेला अशी काही घरात माणसं आली होती ना की त्यांनी त्याला बघितलं आणि त्यांच्यामुळे त्याला एवढी घाणेरडी नजर लागली. कारण त्यांची एवढी जाळाली आहे ना. आणि हे मी कोणाबद्दल बोलते ना, ते मी 1-2 दिवसात तुमच्यासमोर सगळं शेअर करणारच आहे. त्यामुळे तुम्हाला नक्की कळून जाईल की मी कोणाबद्दल बोलते, काय बोलते. म्हणजे एखाद्या माणसाची एवढी नजर घाणेरडी असते ह्यावर माझा आत्तापर्यंत विश्वास नव्हता. पण आत्ता एवढा विश्वास बसला आहे ना की बाबा, म्हणजे परत मी माझ्या मुलांना त्यांच्यासमोर घेऊन जाणार नाही, किंवा ते दिसले ना तर परत माझ्या मुलांना त्यांच्यासमोर मी आणणार नाही. एवढी घाणेरडी नजर लागली होती त्याला, बापरे. म्हणजे असं झालं होतं की अरे काय हे, म्हणजे अरे काय माणसं आहेत ना नक्की. एवढं काय जळायचं एखाद्यावर. म्हणजे आपल्याला मुलगा नाही आहे तर आणि फक्त मुलगी आहे म्हणून जळायचं, हे बरोबर नाही आहे ना. प्रत्येकाला देव जे देतो ते स्वीकारायचं आणि आनंदात राहायचं. एकमेकांवर जळून काय करायचं आहे. आणि त्या मुलांनी, लहान छोट्या मुलांनी काय केलेलं असतं ना आपल्याला, बरोबर आहे की नाही. एवढा नाही विचार करायचा. आम्ही नाही कोणावर जळत किंवा काय. आम्हाला तर मुलगीच पाहिजे होती, पण देवाने आम्हाला मुलगा दिला, पण आम्ही आहोत हॅप्पी. आता काय, नाही दिले तर नाही दिले, कोण काय करणार आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून आम्ही काही थांबलो नाही की बाबा तिसरी मुलगी होईल म्हणून वाट बघत बसूया. नाही, 2 मुलं आहेत बस, नाही झाली मुलगी ना काही हरकत नाही. पुढच्या जन्मात कधीतरी भेटेल मुलीचं सुख. आणि मुलगीच पाहिजे, मुलगाच पाहिजे असं हे हट्ट करणारे मूर्ख असतात, मला तर असं वाटतं. कारण जे देवाने दिलंय ते गोड मानायचं आणि सुखी राहायचं, बस एवढंच मला कळतं. तर मी ह्या 1-2 दिवसात मी सगळं शेअर करेन ना तुमच्यासोबत की मी एवढं का रागवले, का भडकले वगैरे, सगळं तुम्हाला कळून जाईलच. मी करेन सगळं रिव्हील तुमच्यासमोर. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.